पैठण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या. पीएसआय गोपाळ बंदेनं अत्याचार केल्याची हातावर लिहिली आहे सुसाईड नोट. तर प्रशांत बनकरवर देखील त्रास दिल्याचा आरोप आहे. पैठणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर निलंबनाची कारवाई. मुंबईच्या काळा चौकी परिसरात तरुणीवर चाकू हल्ला करून तरुणाचे स्वतःवर देखील वार. तरुणाचा जागीच मृत्यू तर जखमी तरुणीवर उपचार सुरू. तर दोघांचं 8 ते 10 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्याची माहिती. माझ्यावर 15 ते 20 गुन्हे दाखल करू शकता, काही अडचणी नाही. धंगेकरांचा मोहोळ यांना इशारा आहे. तर उद्या नवीन ट्विट येणार. आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचा धंगेकरांचा दावा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीनं भगवा फडकवण्याचा टीझरमध्ये उल्लेख. 27 ऑक्टोबरला NSCI डोममध्ये होणार मेळावा. निलेश घायवळची कार पोलिसांकडून जप्त. अहिल्यानगरच्या जामखेडमधून कार घेतली ताब्यात. कारच्या नंबर प्लेटवर बॉस असा उल्लेख. संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनाक्रोश मोर्चा. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा. कर्नाटकमध्ये 80 रुपयांच्या बदल्यात एक मत डिलीट केल्याचं SIT चौकशीतून समोर. तर महाराष्ट्रातही अशा प्रकारे एजन्सी नेमून घोटाळा सुरू असल्याचा राऊतांचा दावा. भंडारातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलंय. संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकांचं वाहन वापरणं कितपत योग्य. धंगेकरांचा मोहोळांवर आणखी एक आरोप. जळगावमध्ये पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात कमरेला बंदूक लावून नोटा उधळतानाचा व्हिडिओ समोर. सोफी गायनाच्या कार्यक्रमातील घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. रायरेश्वर किल्ला परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप. जा विचारत दारूच्या बाटल्या फोडल्या. साईबाबांच्या दर्शनाला भक्तांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गजबजली. प्रशासनाकडून भाविकांसाठी सुविधा. सोलापूरच्या बार्शी बाजार समितीमध्ये शेतकरी लक्ष्मण कात्रे यांनी ज्वारी विक्रीसाठी आणलेल्या पोत्यामध्ये चुकून 4 तोळे सोनं गेलं होतं आणि तपासणी दरम्यान हे सोनं व्यापारी अमोल कानकात्रे यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत शेतकऱ्याचा शोध घेतला आणि सर्वांच्या उपस्थितीत हे सोनं शेतकऱ्याला सुपूर्द केलं आहे. पालघर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोखाड्यामध्ये प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधिकारी नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप बालकाच्या नातेवाईकांनी केलाय. तर बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याने प्रयत्न अयशस्वी ठरल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये सध्या पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. देवबाग, देवगड आणि वेंगुर्ल्यातील किनारपट्ट्यांवरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांवरती अवकाळी पावसाचं संकट आहे. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा मावळमधील शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलंय. आता त्यांना केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. कराडजवळील पुणे बेंगलोर महामार्गावरती वाहतुकीची समस्या सुटत नाहीये. आजही मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. मनसेने रस्त्यावरती लावलेले बॅरिकेटिंग फेकून देत अँब्युलन्सला वाट करून दिली आहे. ठेकेदारांची मनमानी सुरू आहे असं म्हणत मनसे संतप्त झाली आहे. सांगलीच्या जत या ठिकाणी राजाराम बापू पाटील कारखान्याच्या कमानीवरील रात्री अज्ञातांकडून विजयसिंह डफळे असं नामकरण करण्यात आलं होतं. कमानीवरचं नाव आता कारखाना प्रशासनाकडून हटवण्यात आलं आहे. अखेर सांगलीच्याच इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर असं नामकरण झालंय. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने इस्लामपूरच्या ईश्वरपूर शहर नावकरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. दिवाळीचं औचित्य साधत किल्ले विजयदुर्गवरती गडपूजन आणि दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. लखलखत्या मशालीच्या उजेडात भवानी माता मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्याची मिरवणूक काढण्यात आली आणि महादरवाजाला तोरण बांधत 200 पणत्या तसंच 51 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.
दिवाळी आणि पाडव्यानंतर साईबाबांच्या दर्शनाला गर्दी वाढली आहे. भाविकांच्या गर्दीने शिर्डी गजबजून गेली आहे. साईबाबा संस्थानकडून दर्शन, निवास आणि भोजनासह सुरक्षिततेची काळजी घेण्यात येते. खामगाव शेगाव रोडवर कारचा भीषण अपघात झाला. कारने मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिली. अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत, तर अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. जालन्यातील प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावरती गुंडांनी हल्ला केलाय. यश मित्तलवरती 8 जणांच्या टोळक्याने पाडव्याच्या रात्री हल्ला केला होता. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. दरम्यान या घटनेनंतर सरकार अकार्यक्षम असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. पुण्याच्या बोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप देण्यात आलाय. शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारत दारूच्या बाटल्या फोडून चोप दिलाय. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. जळगाव पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहात आयोजित सुफी गायनाच्या कार्यक्रमात नोटा उधळण्यात आल्यात आणि कमरेला बंदूक लावत एका तरुणाकडून चक्क नोटा उधळण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पोलीस मुख्यालयातील सभागृहातच झालेल्या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची त्यांच्या पत्नीनेच निर्घृण हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून झालेला वाद विकोपाला गेल्यामुळे पत्नीने पतीचा गळा आवळत हत्या केली आहे. हत्येनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 8 जणांच्या टोळक्याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावरती हल्ला केला. या हल्ल्यात या मुलाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या. PSI गोपाळ बदनेनं अत्याचार केल्याचे हातावर लिहिली सुसाईड नोट. तर प्रशांत बनकरांवरही त्रास दिल्याचा आरोप. मुंबईच्या काळा चौकी परिसरात तरुणीवरती चाकू हल्ला करत तरुणाचं स्वतःवरही वार. तरुणाचा जागीच मृत्यू, तर जखमी तरुणीवरती उपचार सुरू. तर दोघांचं 8 ते 10 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्याची माहिती. निलेश गायवळीची कार पोलिसांकडून जप्त. अहिल्यानगरच्या जामखेडमधून कार घेतली ताब्यात. कारचा नंबर प्लेटवर बॉस असा उल्लेख. संभाजीनगरमधील RSS कार्यालयावरती वंचितचा जनाक्रोश मोर्चा. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा. कर्नाटकमध्ये 80 रुपयांच्या बदल्यात एक मठ डिलीट केल्याचं SIT चौकशीतून समोर. तर महाराष्ट्रातही अशा प्रकारे एजन्सी नेमून घोटाळा सुरू असल्याचा राऊतांचा दावा. भंडारातील कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता. मोहोळ महापौर असताना बिल्डरचं वाहन वापरलं. संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं कितपत योग्य? धनगेकरांचा मोहळांवरती आणखीन एक आरोप. जळगावमध्ये पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात कमरेला बंदूक लावून नोटा उधळतानाचा व्हिडिओ समोर. सुफी गायनाच्या कार्यक्रमातील घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. रायरेश्वर किल्ला परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप. जाब विचारत दारूच्या बाटल्या फोडल्या. साईबाबांच्या दर्शनाला भक्तांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डी गजबजली. प्रशासनाकडून भाविकांसाठी सुविधा. संरक्षण खात्यानं तिन्ही दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र आणि लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यात नाग क्षेपणास्त्र, पाणी आणि जमिनीवर चालणाऱ्या युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक हेरगिरी आणि टेहळणी करणारी अद्ययावत उपकरणं यांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ आणि यमुनोत्री हिमालयातील तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद करण्यात आलेले आहेत. थंडी असूनही समारोप समारंभात सुमारे 10,000 भाविक उपस्थित होते. त्यांनी हर हर महादेव, जय जय बाबा केदार आणि बम बम भोलेच्या जयघोषात
परिसर दुमदुमून टाकला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील जैसलमेर इथे शौर्यवान आणि लाईट अँड साऊंड शोचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी 1971च्या भारत पाकिस्तान युद्ध संग्रहालयाला देखील भेट दिली. देशभरात SIR लागू करण्याची तयारी निवडणूक आयोगानं सुरू केली. ऑक्टोबरच्या शेवटी ही घोषणा होऊ शकते. गुरुग्राममधील द्वारका एक्सप्रेसवेवर चालत्या वाहनातून फटाके फोडण्यात आले. या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यूपीच्या हापूडमध्ये फटाक्यांची रील बनवण्याच्या नादात एक तरुण गंभीररित्या भाजला गेलाय. रील बनवताना फटाका फुटल्यानं हा युवक होरपळला गेला. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात कार्बाइड गननं फटाके उडवल्यानं 14 मुलांना दृष्टी गमवावी लागली आहे. तर 150 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. छत्तीसगडमधील कांकेर येथील बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. अमेरिकेच्या ओंटारिया इथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3घांचा मृत्यू झाला. एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दिलेल्या धडकेत 3 जण ठार झालेत. या प्रकरणी आरोपी ट्रक ड्रायव्हर जसप्रीत सिंह याला अटक करण्यात आली आहे. यूपीतल्या जालौनमध्ये एक कार चालकानं सायकलवरून जाणाऱ्या एका वृद्धाला आणि त्याच्या जावयाला चिरडलं. या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. कारमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचं ओळखपत्र सापडल्यानं खळबळ माजली आहे. अधिकाऱ्यांची बदली झाली की शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात संपर्क साधण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून आता महावितरणप्रमाणे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना देखील 13,141 मोबाईल सिम कार्ड वाटण्यात आलेत. बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत. मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. सोन्यानं तेजीचा सूर लावत 1,01,236 रुपयांची वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे चांदी 4,120 रुपयांनी घसरली आहे. 3% GST सह 24 कॅरेट सोनं हे 1,27,720 रुपयांवर पोहोचले. तर चांदीचे भाव हे 1,58,620 रुपयांपर्यंत खाली आले. दिवाळीच्या 4 दिवसात सोनं 1,34,000हून 1,28,000वर खाली घसरलं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याचा भाव हा दुप्पट होता आणि त्यामुळे सोन्याच्या बाजारात खरेदी विक्रीचा उत्साह तुलनेनं कमी होता. मात्र तरी देखील दिवाळीच्या 4 दिवसात महामुंबईमध्ये सोन्याच्या बाजारपेठेत सुमारे 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं. यावर्षी दागिन्यांपेक्षा नाणीच जास्त विकत घेतल्याचं समोर आलं. मध्य रेल्वेकडून कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर आणि 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी 11:20 पासून ते दुपारी 1:20 पर्यंत ब्लॉक असल्यानं कर्जत खोपोली लोकल सेवा बंद असेल. दिवाळी आणि छठ पूजेसाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची विविध मार्गांवर वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेनं विविध विभागात वेगवेगळ्या मार्गांवर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई आणि पुणे ते हडपसर, नागपूर ते स्पेशल ट्रेन धावणार आहे. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं याबाबत निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय. येत्या 10 दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी गेल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. आता मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबईच्या काळा चौकी परिसरात एका तरुणीवर चाकू हल्ला करून तरुणानं स्वतःवर देखील वार करून घेतल्याची घटना घडली आहे. तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तर तरुणीला सध्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. आस्था सर्जिकल होम या परिसरात ही घटना घडलेली आहे. काळा चौकीमध्ये प्रेम प्रकरणावरून 24 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला झालाय. 8 ते 10 दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं असं कळतंय. तर या संपूर्ण प्रकरणात तरुणाचा मृत्यू झालाय आणि तरुणीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
मुंबईच्या काळा चौकी परिसरात ही घटना घडलेली आहे। मुंबईच्या काळा चौकी परिसरात एका तरुणीवर चाकू हल्ला करून तरुणानं स्वतःवर वार करून घेतलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नक्की आज सकाळी काळा चौकी परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि जिथे ही घटना घडलेली तिथे आता पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे। प्रेम संबंधात हे चरित्र संशयावरून या तरुणावरती वार केल्याचं कळत आहे। 8 दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि त्यानंतर आता तरुणाने त्या तरुणीवरती किचन नाईफने वार करण्यात आलेला होता आणि ही जीव वाचवण्यासाठी जेव्हा ती तरुण या नर्सिंग होम मध्ये घुसली, त्या तरुणी घुसली होती त्यावेळी तिथे सुद्धा तिच्यावरती वार करण्यात आलं। त्यानंतर त्याला ती त्याने स्वतःचा गळ्यावरती वार करून घेतलं आणि त्यानंतर ती तरुणी स्वतः त्याच ठिकाणी गंभीर अवस्थेत ती त्या ठिकाणी पडली होती आणि नंतर या दोघांनाही केम रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। सध्या तरुणीवरती उपचार सुरू आहे आणि तरुणाचं जागीच मृत्यू झालेला आहे। बरं विजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।